विधानसभेच्या भर अधिवेशनामध्ये माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी मावा गुटख्यातील हप्तेखोर अधिकाऱ्यांची नावे सांगून टाकली आहेत। त्यामुळे अशा हप्तेखोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? कारण या हप्तेखोरांची चेन खालून वरपर्यंत झालेली आहे। आमदार अभिजित पाटील यांनी सभागृहामध्ये ज्या कुचेकर या अधिकाऱ्यांचे नाव घेतले, हा अधिकारी मागील अनेक वर्षापासून गुटखा मावा मधील अवैध धंद्याची चेन चालवत असल्याची चर्चा आहे। त्यांची सोलापूर जिल्ह्यातून बदली झाली होती तरीही ते हप्ते वसुलीसाठी ॲक्टिव्ह होते। मागील काही दिवसांमध्ये गुटखा आणि मावाच्या टपऱ्यावर कारवाई होताना आपण पाहतोय। मात्र ही कारवाई अवैध व्यवसाय रोखण्यासाठी नसून अशा कारवाया हप्ते मोठे करण्यासाठी असल्याचं गुटखा व्यावसायिकातून बोललं जात आहे। वास्तविक गुटखा आणि मावाच्या व्यसनाधीन तरुणाचे आरोग्य धोक्यात आले असून दररोज अनेक तरुण कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करताना दिसत आहेत। त्यामुळे तरुणाईच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हप्तेखोर अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी आमदार अभिजित पाटील यांनी हा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनात मांडला आहे। पाहुयात आमदार अभिजित पाटील यांनी कशा प्रकारे आपली भूमिका मांडली आहे। प्रशांत कुचेकर नावाचा अधिकारी आहे, जो हा महाराष्ट्रातला सगळा गुटखा चालवतो, तुमचा अधिकारी आहे, जो महाराष्ट्रात सगळ्याकडनं हप्ते घेतो। आमच्या इथं अध्यक्ष महोदय 22 गाव आहे, 22 गावामध्ये गुटखा पकडला। ते पकडायला त्या मॅडम आल्या होत्या पाटील, त्यांच्या गाडीला गाडी डॅश मारली आणि त्यांच्या जीवाला त्याला धोका झाला होता। त्याच्यामध्ये गुन्हा कुणावर झाला? फक्त त्या पिकअपच्या ड्रायव्हरवर। आणि मग आशु गुप्ता नावाचा जो महाराष्ट्र चालवतो हेड आहे, आता आम्ही सभागृहात नावं सांगतोय, ही नावं यांना माहीत आहेत, कोण कुठला एजंट आहे, कोण कुठं पैसे घेतो, किती घेतो, सगळं माहिती आहे डिपार्टमेंटला। परंतु ती जाणीवपूर्वक का कारवाई केली जात नाही? अध्यक्ष महोदय, स्पेसिफिकच विचारतोय मी। अध्यक्ष महोदय, अशोक इलागे म्हणून अधिकारी आहे यांच्या डिपार्टमेंटचा, 3,42,00,000 रुपये ब्रिझा गाडीमध्ये MH13 CK 2111 या गाडीत सापडले। आणि मग तरी देखील त्याच्यावर काय कारवाई केली आपण? फक्त शिस्तभंगाची। मग आज 3,42,00,000 रुपये रोड हँड कॅश सापडली आणि त्याच्यावर आपण कारवाई काय करतोय? तर शिस्तभंगाची। मग नेमकं चाललंय काय? मग तुकाराम मुंडे साहेब आल्यावर मी त्यांना जाऊन स्पेसिफिक ही नावं दिली, माहिती दिली, कारवाई का झाली नाही? मग ही नेमकी आणि 2 अधिवेशनात अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी मला उत्तर दिलंय, आम्ही कारवाई करू, परंतु कारवाई झाली नाही। मोकोका लावण्यासाठी कायदा आणणार का? या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का? आणि ह्याचे मुख्य सूत्रधार जे चालवतात त्यांचे वरती गुन्हे दाखल होणार का? ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होऊन चालणार नाही, ह्याच्या मागचे नेमके मूळ सूत्रधार त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का?